टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या पाहूयात। मी राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष होणार नाही, प्रफुल्ल पटेलांचं स्पष्टीकरण। तर विलिनीकरणाचा विषय सुद्धा काल्पनिक असल्याचं वक्तव्य। तरी जर माझ्याशिवाय कोणाला मिळतील, मग योग्य व्यक्तीला मिळतील, मग कोणाला मिळतील तर तुम्हाला इंडिकेशन मी देऊनच राहिलेलो आहो ना। मी नाही राहणार आहे ना, एवढं क्लिअर आहे। प्रफुल्ल पटेल यांच्या प्रश्नावर शरद पवार यांनी जोडले हात। प्रफुल्ल पटेलांच्या मुद्द्यावर पवारांनी बोलणं टाळलं। खासदार प्रफुल्ल पटेलांनी घेतली मोदी आणि शहांची भेट। राज्यातील घडामोडींची दिली माहिती। सुनेत्र पवार यांचा शपथविधी आणि कुटुंबाबद्दल केली चर्चा। उपमुख्यमंत्री सुनेत्र पवारांची बीड आणि पुण्याच्या पालकमंत्रीपदी वर्णी। अधिकृत शासन निर्णय जारी। सुनेत्र पवार लवकरच करणार दिल्ली दौरा। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांची घेणार भेट। दिल्लीमध्ये भाजपकडून शोकसभेचं आयोजन केले जाणार। पियुष गोयल यांना अमित शहा यांची तंबी। प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले आहेत, या विधानामुळे दिली तंबी। अशी विधानं करून तुम्ही नुकसान केल्याची प्रतिक्रिया। सूत्रांची माहिती। सुनेत्रा पवारांच्या जागी पार्थ पवारांचं नाव राज्यसभेसाठी चर्चेत। राज्यसभेवर जाण्याची पार्थ पवारांची इच्छा, परंतु पार्थ पवारांना राज्यसभेची 6 वर्षांची टर्म हवी असल्यानं सध्या जय पवार राज्यसभेवर जातील, अशी सूत्रांची माहिती। मंत्री पंकजा मुंडेंच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड। छत्रपती संभाजीनगरमधून उड्डाणापूर्वी बिघाड झाल्याचं समोर। पंकजा मुंडेंच्या नियोजित प्रचार सभांच्या वेळा पुढे ढकलल्या। हेलिकॉप्टरच्या एजन्सी मेंटेनन्स करतात का, यावर प्रश्नचिन्ह। रिक्षासारखा हेलिकॉप्टरचा वापर सुरू आहे। पैसे कमवण्याच्या नादामध्ये अपघातांचं प्रमाण वाढतंय। पंकजा मुंडेंच्या हेलिकॉप्टर बिघाडावर शिरसाट यांची प्रतिक्रिया। हेलिकॉप्टरच्या ज्या एजन्सी आहेत, त्या एजन्सिया खऱ्या अर्थानं त्या हेलिकॉप्टरचं मेंटेनन्स करतात का नाही, यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित व्हायला। आणि अशा पैसे कमवण्याच्या नादामध्ये मला वाटतं हे ऍक्सिडेंटचं प्रमाण वाढत चाललेलं आहे।